हाय, मी मनीषा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा म्हणजे छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत करते। आता खूप दिवसांनी व्लॉग वगैरे तयार करते, कारण काही कारणांमुळं आपल्या चॅनलवरती रेसिपीचे वगैरे व्हिडिओज काही येतच नव्हते आणि चला म्हटलं आता खूप दिवसानंतर व्लॉग एखादा शूट करूयात। आता व्लॉग शूट करण्याचं कारण बाकी काही नाही, तर पहिल्यांदाच मी नाशिकमध्ये तुळशी विवाह घरी इथं करणार आहे। नाहीतर आमचं गावाकडे होतं आणि नाशिकमध्ये एवढं काही करण्यात येत नाही, पहिल्यांदाच आता करतोय। आणि त्याचबरोबर इथे शेजारी जेव्हा मावशी राहतात त्यांनी सांगितलं की आपण दोघी सोबत करूयात का, विचारत होते त्या। तर मग म्हटलं चला, मला पण तेवढी जास्त काही माहिती नाही आहे, त्यांच्यासोबत साहित्य वगैरे सगळं आणून होऊन जाईल म्हटलं। मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण एक छोटेसे मेमरीज ज्या राहतात त्या शेअर करता येतील। तर आता मुलांची स्कूल चालू झाली त्याच्यामुळे मग सकाळी थोडीशी धावपळ वगैरे असते। काल असं ठरवलं होतं की आता स्कूल चालू झाली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाईम टू टाईम करायच्या। नियोजन लावलं होतं की उद्या दिवसभरामध्ये काय काय करायचं, काय काय नाही, सगळ्या गोष्टी अशा ठरवून ठेवल्या होत्या। आणि सकाळी सकाळी झोपेतून उठले आणि मोबाईल घेऊन बसले। थोडासा एक वेदांच्या चॅनलचा थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे काहीच करता येत नव्हतं। असं डोकं सुन्न झालं होतं की एवढी सगळी मेहनत घेतलेली वाया जाते असं वाटतंय। म्हणून दिवस माझा 12 वाजले त्याच्यामध्येच, मग काहीच करायला भेटलं नाही। मग आता माझे जेवढं ठरवलेले प्लॅन्स होते, जे काही काम करायचं ठरवलं होतं ते सगळं म्हणजे विस्कटून गेलं। आता बघूया दिवसभरामध्ये काय काय गोष्टी होत आहेत। आता काही गोष्टी ठरवलेल्या होत्या ज्या काही झाल्याच नाहीत, काम सगळं आवरायचं होतं ते पण काम काही आवरले नाही। म्हणजे सगळ्या गोष्टी बिघडून गेल्या, ज्या ठरवल्यात त्यातली एकही गोष्ट आज झाली नाही। बघू आता दिवस आज कसा पार पाडते। आणि काऊ आमची स्कूलवरून थोडीशी लवकर येते, अभ्यासाला बसली पण तिचं काही अभ्यास करण्याचं मन वगैरे काही दिसत नाही आहे। चला, माझं काय अजून काय ठरलं होतं तर ते पण तुम्हाला सांगते। आता सगळ्या लेडीजचं राहतं की आपल्या माहेरून दिलेल्या ज्या काही वस्तू गोष्टी असतात त्या खूप काळजीपूर्वक आणि सगळ्या अशा सांभाळून वगैरे ठेवतात, यूज करतात। तसंच माझं पण आहे। आता लग्नामध्ये दिलेलं माझं हे कपाट आहे, हे पहा, हे डबल डोअरचं असं कपाट आहे आणि याचं ना कलर थोडासा गेलेला आहे। तर माझं असं ठरलं होतं की याला कलर करूयात। आणि या कपाटाला कलर करायचं म्हटलं की मी या अगोदर कलर करायच्या एक पोस्टर वगैरे ते राहतात ना, वॉलपेपर, तसं पण आणलं होतं की याला करून घेऊयात। पण ते काही आणल्याला यूज करता नाही आलं आणि असं थोडा थोडा कलर गेलेला आहे। हा जो दिसतोय ना, हा कलर गेलेला आहे। तर मग म्हटलं इथे करूयात। आता मी 2-3 वेळेस विचारपूस केली की याला काय करता येईल, काय नाही, कोणता कलर द्यायला जमेल, पण काही ना काही अडचण येत होती आणि राहून जात होतं। आता याला ठरवले की मी कलर करायचं आणि काल जाऊन याचं सगळं कलरचं सामान वगैरे मी घेऊन आली होती। आणि असं सांगितलं होतं की मुलांना जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत पप्पांना सांगायचं नाही, कारण मी कोणती गोष्ट आणायला गेले नाही करायला गेलं ना, ते एकतर खराब तरी होतं नाहीतर मग मला महाग तरी भेटतं। तर मग मी 2-4 ठिकाणी अगोदर विचारपूस केली की त्यांची प्राईस काय राहते, काय नाही, ते यूज कसं करतात, आणि त्याच्यानंतर काल जाऊन घेऊन आले। काल आणले तेव्हाच सांगितलं होतं मुलांना की कोणालाही सांगायचं नाही, पप्पाला जोपर्यंत पूर्ण कपाटाला कलर देऊन होत नाही तोपर्यंत सांगायचं नाही। पण न सांगतील असं, आणि त्यांनी मला असं चालू केलं कळवायला, मम्मी पप्पाला सांगू का, मम्मी पप्पाला सांगू का, आणि त्यांच्यासमोर म्हणते, ते विचारतात काय करते काय नाही। म्हटलं आता यांना सांगितलं तर हे रागवतील की तुला आणू नको म्हटलं होतं, तू आणलंस, जेव्हा पाहिजे तेव्हा मी आणून देतो असं ते म्हणतात। पण मग मला जाऊ दे, मी आता घेऊन आले तर बघूयात। मग त्यांच्या माघारी आम्हाला याला कलर वगैरे करायचा होता, पण आता त्यांना सांगितलं, ते ड्युटीला निघून गेले। आज ठरवलं होतं की कोणीही हालतीमध्ये याला कलर वगैरे करायचा, पण याला काही आता कलर केला नाही। आज कलरचं काम याचं राहिलं। आता उद्या यांना सुट्टी आहे तर बघूयात, उद्या जर त्यांनी मदत केली तर याला उद्या कलर करूयात। तुम्हाला कलर्स पण दाखवते। आता मी जे कलर्स आणलेत यांना दाखवले तर त्यांना ते काही आवडलेच नाही आणि हे सामान घेऊन आहे मी, म्हणजे माघारी कारभार केला। जसं न विचारता भरपूर गोष्टी करते मी, पण अशा करते जे कामाच्या आहेत माझ्या, न कामाचे जास्त करत नाही। हे पहा, हे असे कलर्स घेऊन आले। आता या प्रीमियम इमल काय नाव आहे माहिती नाही, पण हे असे कलर्स घेऊन आले। आता हे ऑइल पेंट आहेत म्हणून त्यांनी सांगितले आणि चांगले पण आहेत असं सांगितले। आता हा एक आणलाय तो थोडासा ब्लू कलरमध्ये व्हाईट आहे आणि हा स्काय ब्लू कलर आणलाय। मला हा कलर थोडासा जास्त आवडतो। इथे तुम्हाला सी ब्लू दिसत असेल
पण हा स्काय ब्ल्यू आहे. आता हे दोन्हीचं कोटिंग करून द्यायचं, कारण कपाटाला मला एवढा जास्त कलर वगैरे लागणार नाही, कारण मोठे मोठे आरसे आहेत आणि त्यांनी लगेच हे पण दिलेलं आहे सोबत पाण्यासारखं आहे, जे या कलर्समध्ये टाकून मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर लावायचं आहे. असं डायरेक्ट लावायचं नाही म्हटले. मग त्यांना सगळी विचारपूस केली, ब्रश वगैरे सगळं घेऊन आले आणि सगळं सामान आणून लपवून ठेवलं होतं, पण तरी पण दाखवलं. बघू आता लावल्याच्या नंतर कपाट कसं दिसतं. अगोदर तर म्हणत होते हे दोन्हीचं कॉम्बिनेशन काही चांगलं दिसणार नाही म्हणे, व्हाईट कलर कधी कपाटाला असतो का, पण आता बघूयात, आणल्यात तर ट्राय करून बघूयात म्हटलं. चला आता हे उद्या ट्राय करत, जर त्यांनी मदत केली तर. आणि पूजेचं पण मला सामान वगैरे घेऊन यायचं आहे, तर आता बघूत काय काय सामान आणायचं काय नाही, लिस्ट अगोदर बनवावी लागेल आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी घेऊन येईल. त्या पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि संध्याकाळी तुळशीचं लग्न वगैरे दिवसभरात काय रुटीन होते ते पण शेअर करते. तर आत्ता मी झाले रेडी आणि पिशवी वगैरे घेतली, कारण शेजारच्या मावशी बोलवायला येणार होत्या म्हणून मग मी सगळं आवरलं. आता त्या येऊन दार वाजवून गेला की चला म्हणून मी म्हटलं 2 मिनटात येते. माझं पैसे वगैरे घ्यायचे होते, म्हटलं पैसे वगैरे घेऊ. आणि पूजेला आता आमच्या गावाकडे तर ऊस वगैरे काही नसतो, पण इकडे केंद्रामध्ये जे पुस्तक वगैरे राहतं त्यामध्ये सांगितलं जातं की ऊसाचं वगैरे असं 4 ऊसाचे खोप केल्यासारखं केलेली होती. मग व्हिडिओ वगैरे 1-2 बघितले, त्यामधून माहिती वगैरे काढली आणि जशी केंद्रामध्ये पूजा करतात तशा प्रकारे करूयात म्हणून मग आता साहित्य आणायला निघालं. बघू आता आम्हाला काय काय साहित्य भेटते काय नाही. आणि मग रांगोळी वगैरे सगळं बाकी आहे आणि स्वयंपाक पण माझा चालू होता. म्हटलं एक एक काम थोडंसं लवकर करून घेऊयात, कारण मग पूजेची तयारी करायला वेळ लागणार आहे. तर मग पटकन स्वयंपाकाला पण सुरुवात केली होती. आता माझं भात वरण तयार झाले. आता आल्याच्या नंतर पोळ्या आणि गोड नैवेद्यासाठी काहीतरी बनवूयात म्हटलं. तसं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य चालतो म्हणून सांगितलं, पण मग म्हटलं काहीतरी बनवूयात, तर ते पण घेऊन यायचे. चला आज काय काय होते ते पण तुमच्यासोबत पुढे शेअर करतच राहील. तर अगोदर पूजेचं साहित्य घेऊन येते आणि मग बाहेरचं सगळं आवरायला घ्यायचं आहे, कारण रांगोळी काढायची, झाडून वगैरे सगळं करून पूजा मांडायची, त्याला खूप वेळ लागणार आहे. तर मी पटकन जाऊन पूजेचं साहित्य वगैरे घेऊन येते. हाय, मैं काका मनीषा नक्शीवर लगते। अभी हम दोनों घर पे ही है। मेरी मम्मी अब जाने वाली है, तो अकेला मम्मी भी है। मम्मी इधर देखो। अरे आप भी चलो, हम कहाँ जाते हैं मम्मी और मम्मा में। चलो मम्मी, मैं भी आओ आपके साथ। 4 वाजता हाँ? 4 मम्मी मैं भी आपके साथ आऊँ? बताना। आओ मम्मी, मैं भी आपके साथ आऊँ? निघाला काय? चलो अब हम अगर है नीचे, चलो अभी हम नीचे जाते हैं, पर हमको कोई जरूरत होती है। चलो तो भैया आ गया मेरे साथ। अब भैया मैं भी जाने वाली हूँ। चलो घर में हम के माइक को रख अंदर। भैया चलो माइंड का मैं चलो माइंड करा बड़ी। चल दादू देखो इधर, और हमका खाना का वो लगाया है, अभी फंक्शन होता है। चल अभी मम्मी के पास। मम्मी मम्मी इधर क्या कर लियो? दादू इधर तो देखो, पाई कलो। मम्मी इधर देख के पाई कलो ना। मम्मा इधर पाई कलो। अभी मम्मी ये कर लिया, फिर चलो अभी बाहर जाते हैं। और दादू चलो पीछे चलो। हाँ। चलो अभी ऊपर गए। चलो दोनों बाहर गल्ला। अभी चलो इधर आंटी बैठी, फिर उधर ही जे तुळशीची रांगोळी आहे, तर हिचे डिझाईन मी यूट्यूबला शोधली होती आणि शेजारचे जे पूनमताई आहेत
त्यांनी आणि मी आम्ही दोघीजणींनी मिळून काढली, कारण पटकन होऊन जाते. कारण त्या आल्या होत्या तयारी करू लागायला आणि आम्ही सगळं साहित्य वगैरे इथं पूजेचं लागतं ते अगोदर सगळं तयार करून ठेवलं. मी यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघितले होते काय काय लागतं काय काय नाही, तर ते सगळं आम्ही ओटीचं सामान घेऊन आलोत. आवळा, चिंच वगैरे, बोरं, जे काही जसं सांगितलं होतं केंद्रामध्ये करतात त्याप्रमाणे. आणि ही जे रेड कलरची साडी घातलेली तुळस आहे ही माझ्या बाजूला राहतात त्या शेजारच्या काकूंच्या, ज्या माझ्यासोबत आल्या होत्या साहित्य आणायला. त्यांची होती खूप छान अशी बहरलेली तुळस होती, त्यामुळे तिला साडी वगैरे मस्त नेसवता आली. आणि आपण गुरुवारी जो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुकुट लावतो पहा कलशाला देवीचा, तर तो मुकुट आहे, तर ते पण त्यांनी लावून घेतला होता. मध्ये जे आहे ती माझी तुळस आहे, माझी नवीनच वाढलेली आहे, तिला खूप जास्त पानं वगैरे काही नाही आहेत. आणि ती माझ्या बाजूला जे ठेवलेली ऑरेंज कलरच्या साडीची तर ते आमच्या शेजारी अक्का म्हणून राहतात त्यांची आहे. जेव्हा आम्ही तयारी केली तेव्हा मग त्यांना पण समजलं की यावरती ते करतायत, तर मग त्यांनी त्यांची पण तुळस वगैरे बाहेर घेऊन आल्या. मी आणि शेजारच्या काकूंनी दोघीजणींनी रंगनाथ वगैरे सगळं आणून ठेवलं होतं. आता ओटीला घालायचं साहित्य होतं ते पण आम्ही सगळं आणलं होतं केंद्रामध्ये जसं करतात त्याचनुसार, बोर, चिंच वगैरे. आणि ओटी वगैरे पण भरून घेतली, कारण मग तुळशीची ओटी पण भरायला लागते. आणि नंतर पूनमताई जे आपले तुळशीचं शालिग्राम वगैरे राहतो ज्याच्यासोबत लग्न लावतात, तर ते खालून वाजवत घेऊन आल्या होत्या. आता त्या क्लिप काही काढता आल्या नाहीत, कारण त्या अचानक आल्या, आमची तयारी चालू होती तोपर्यंतच. मग पटकन तुळशीचं जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलं, कलश वगैरे मांडून घेतला. आणि आता जसे का 8-8:30 वाजता बाकीचे येतील त्यावेळेस मग आम्ही लग्न लावूयात म्हणून पटापटा सगळी तयारी वगैरे करून घेतली. सगळी तयारी झाल्याच्या नंतरसुद्धा आम्हाला एक एक गोष्टी करण्यासाठी खूप वेळ लागत होता, कारण नंतर काही काही गोष्टी आठवत होत्या किंवा वेळ लागत होता. तर पटकन असं सगळं तयारी करून घेतली. आता वाढवलं नाही आज वाढवलं ना पटकन वाढवलं. इथे आमचं तुळशीचं लग्न वगैरे लावून झालेलं होतं. आणि त्यानंतर मग हळदी कुंकू सगळ्या जणींना दिलं, कारण हळदी कुंकू लावायचं राहिलं होतं. पुन्हा तुळशीला, रंगनाथाला वगैरे फुलं वगैरे वाहिली, प्रत्येकाने आपलं आपलं पाया पडून घेतलं. हार वगैरे केलं होतं, तो पण तुळशीला घालायचा विसरला होता, तर मग ते शेजारच्या दादाला सांगितलं तुम्ही हार घालून घ्या. त्यांनी हार घातला, कारण ते थोडेसे उंच आहेत तर हात पोचतो त्यांचा. मग पटकन हे करून घेतलं, कारण पुढे पूजा थोडीशी अंतराने मांडल्यामुळं पाट्याला वगैरे पाय लागतो म्हणून मी थोडंसं हे करत होते. आणि जी शेजारची त्या दादांची मिसेस आहे श्रुती, तिला पण सांगितलं की आता ती नवीन आहे, तर मग म्हटलं बरं ओटी म्हटलं, कारण ओटीचं सामान वगैरे तर आम्ही ठेवलं होतं. मग तिला ओटी भरायला लावली, तिला सांगितलं एक एक गोष्टी, कारण ती पण नवीनच आहे. आणि तिने पण ओटी भरून घेतली. आम्ही तशी अगोदर ओटी भरलेली होती, ओटीचं सगळं साहित्य पण ठेवलेलं होतं. मग सगळ्या जणांनी पाया वगैरे पडून घेतला. तर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची राहते, त्यामुळे रात्रभर अशीच आम्ही बाहेरचा जो स्पेस आहे त्यामध्येच ठेवून दिली. कारण मग बाल्कनीमध्येच मग करायचं असेल तर तुळशीचा विवाह करायला
करायला. थोडीशी छोटीशी बाल्कनी, त्यात कपडे वगैरे वाळू घातलेले असतात म्हणून एवढं काही करता येत नव्हतं. मग त्या काकूच म्हटलं की आपण बाहेरच्या स्पेसमध्ये करूयात म्हणून मग बाहेरच केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून घेतली. उत्तरपूजेला जास्त काही नाही, हळदी कुंकू पाणी वगैरे शिंपडून नैवेद्य दाखवायचा आणि पूजा उचलून घ्यायची राहते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजता मग मी पूजा करून घेतली, कारण उशीर झाला होता सुट्टी असल्यामुळं. आणि पूर्ण दिवस असं छान गेला. कोणताही छोटा मोठा सण वगैरे असेल तर असं मिळून मिसळून केलं तर खूप चांगलं वाटतं. आणि इथे मी पहिल्यांदाच करत होते नाशिकमध्ये, त्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट अजून होती. आणि पहिल्यांदा केलं, छान अशी पूजा वगैरे झाली. आता आमचे जे काही व्हिडिओज आहेत ना, फोटोज, ते पण पुढे शेअर केलेतच मी, पुढे इन्स्टाला पण टाकलेले आहेत, पोस्ट केलेले आहेत. आणि इथे पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जे काही फोटोज आहेत 1-2 जे आमच्याच फॅमिलीचे आहेत तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण बाकीचे कोणाचे टाकणार नाही, कोणाला आवडतं कोणाला नाही, त्यामुळं. चला तर मग आजचा आमचा व्लॉग इथेच संपतो. पुन्हा भेटूयात अशाच एका छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.